अहिल्यानगरमधील भिंगारवासियांच्या वतीनं रोकडोबा मंदिर या ठिकाणी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता हनुमान चालीसा पठण आणि महाआरती करण्यात आली आहे। विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी या भावनेतून अहिल्यानगरमधील भिंगारवासियांच्या वतीनं रोकडोबा मंदिर या ठिकाणी भक्तिभावानं हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून सामूहिक प्रार्थनेत सहभाग नोंदवला। त्यानंतर उपस्थितांनी संपूर्ण श्रद्धेनं हनुमान चालीसेचं सामूहिक पठण केलं। या पठणानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली। जय हनुमान ज्ञान गुणसागर असा जयघोष यावेळी करण्यात आला। यावेळी वातावरण भक्तिमय झालं होतं। तर या प्रसंगी बोलताना संजय सपकाळ म्हणाले, अरुणकाका जगताप हे जनतेच्या मनात घर करून बसलेले लोकनेते आहे। त्यांनी अनेक वर्ष भिंगारसह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अथक प्रयत्न केलेत। आज त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही संपूर्ण समाज बांधवांसह प्रार्थना करीत आहोत। अनेक महिला भगिनींनी देखील भजन आणि स्तोत्र म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या। तर महाआरतीनंतर सामूहिक प्रार्थना करत अरुणकाकांच्या आरोग्यासाठी हनुमानजींच्या चरणी साकडं घालण्यात आलंय। तर हा कार्यक्रम केवळ भक्तिभावाने भरलेला नव्हता, तर समाजाच्या एकतेचे, प्रेमाचे आणि लोकनेत्याच्या आरोग्याबाबतच्या काळजी आणि सदिच्छांचा प्रतीक ठरलाय। आज या ठिकाणी आपण रोकडेश्वर मंदिरामध्ये जे की जागृत देवस्थान आहे, या ठिकाणी आपण काकांसाठी सगळ्यांनी इथे येऊन जी आरती केली, तर निश्चितपणे काकाच्या तब्येतीमध्ये सुधार होईल आणि ते पूर्वीसारखे स्वस्थ होतील अशी आपण रोकडेश्वर चरणी प्रार्थना करतो। सर्वांतर्फे मी त्यांना सांगतो रोकडेश्वर चरणी की आपण लवकरात लवकर काकांना जितके लवकर बरं करता येईल तितके लवकर करा। त्यांचे बरेच इतर लोकांचे चाहते नगरमध्ये खूप त्यांचे चाहते आहेत, तर त्या सर्वांनी या ठिकाणी जे आपण प्रार्थना केली ती सफल हो अशी मी इच्छा व्यक्त करतो जवर परिवार ट्रस्ट तर्फे। आज आपण सर्व इथं रोकडेश्वर मंदिरात काकांची तब्येतच सुधारणा व्हावी त्याची प्रार्थना करण्यासाठी जमलो। जव्हार परिवार व आपले सर्वांचे हे सद्भावना काकांना लवकरात लवकर बऱ्या करण्यासाठी कामी पडावे ही रोकडोबाच्या चरणी आपली प्रार्थना। रोकडेश्वर मंदिर हा सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि पावन मंदिर आहे। रोकडेश्वर महाराजांच्या इथे सर्व आज हनुमान चालीसाची पूजा झाली, त्याच्यानंतर आरती झाली। इथे सर्व पक्षाचे सर्व मित्रमंडळी काकाचे हितचिंतक, काकावर प्रेम करणारे आणि काकाचं सगळ्यावर प्रेम असणारे सगळे केळीते इथे होते। बाकी काकाची बरेच दिवस झाले प्रकृती असल्यामुळे आम्ही सर्वांनी भिंगारवासियांनी, जव्हार परिवारांनी, आम्ही सर्वांनीच मिळून आमच्या इथल्या सर्वच पक्षाच्या लोकांनी मिळून रोकडेश्वरला साकडं घातलं आणि काकाची तब्येत कशी चांगली होईल आणि परत काका कसे ठणठणीत होईल, कार्यकर्त्यांचं काम कसं करतील परत, आणि त्यांना सहकार्य कार्यकर्त्यांना काकांना नेहमीच आहे आणि आतापर्यंत पुढे बी राहील अशी मी रोकडेश्वर त्यांनी प्रार्थना करतो। काकाची तब्येत चांगली व्हावी सर्वांच्या वतीने रोकडेश्वरला विनंती करतो। रोकडेश्वर हनुमान चरणी मी प्रार्थना करतो की आपले लाडके काका हे अस्वस्थ आहेत, त्यांना शीघ्र स्वास्थ्य लाभ व्हावा आणि ते पूर्ववत कामात परत वग्न व्हावे ही रोकडेश्वरच्या चरणी मी प्रार्थना करतो। जव्हार परिवार, भिंगारवाला परिवार, रोकडेश्वर संपूर्ण मंडळ तर्फे शीघ्र स्वास्थ्य लाभासाठी पुनश्च एकदा प्रार्थना। आज रोकडेश्वर हनुमान चरणी समस्त भिंगारचे सर्व नागरिक, नगरमधील प्रतिष्ठित नागरिक, काकांवर जे प्रेम करणारे सर्व त्याचे हितचिंतक या ठिकाणी रोकडेश्वर चरणी हनुमान चालीसाचं पठण करून महाआरती करण्यात आलेली आहे। खरं तर काकांचं भिंगारवर असलेलं प्रेम, त्यांच्या जिव्हाळ्याचे संबंध आणि कितीतरी कुटुंब काकांनी या भिंगारमध्ये उभे केलेले आहेत। सर्वांना काका हवेसे आहेत। काकांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि काकांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी समस्त भिंगारकरांनी, नगरकरांनी या ठिकाणी रोकडेश्वर चरणी प्रार्थना केली, हनुमान चालीसा केला आणि महाआरती केली। रोकडेश्वर चरणी या ठिकाणी आम्ही एवढीच विनंती करतो, कारण रोकडेश्वर हा जागृत देवस्थान आहे आणि इथं जे आपली मनातली इच्छा असेल ती पूर्ण होती। आणि या ठिकाणी सर्व नागरिकांनी, सर्व भिंगारवासियांनी, सर्व
प्रतिष्ठित लोकांनी मागणी केलेली आहे की आमच्या काकाची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी आणि काका पूर्ववत या ठिकाणी रुजू व्हावे। या ठिकाणी आम्ही सर्वांनी रोकडेश्वरच्यांनी प्रार्थना केली आणि नक्कीच आमच्या या यशाला फळ भेटल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।